श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत। विद्यार्थ्याचा जर नीट मध्ये 300 पेक्षा जास्त स्कोर येईल अशी तुम्हाला शक्यता वाटत असेल आणि महाराष्ट्र स्टेट बरोबरच तुम्हाला कर्नाटक राज्यामध्ये देखील MBBS BDS त्याचबरोबर BMS ला ऍडमिशन घ्यायची इच्छा असेल तर कर्नाटक राज्यातील CET रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत। हे जे आहे ह्या कर्नाटक राज्यामध्ये फक्त प्रायव्हेट कॉलेजेसला ऍडमिशन मिळणार आहे। या ऍडमिशन मिळण्यासाठी तुम्हाला त्याच्या कर्नाटक राज्याच्या काउन्सिलिंगच्या प्रोसेस मधून जावं लागतं। त्याचं रजिस्ट्रेशन आता सुरू झालेलं आहे। ह्यासाठी तुम्ही आता अप्लाय करू शकता आणि आता जरी नीटची एक्झाम झालेली नसली तरी पण तुम्ही आता रजिस्टर करू शकता आणि नीटची एक्झाम झाल्यानंतर मुलांचे जे मार्क्स येतात ते मार्क्स फक्त त्या फॉर्म मध्ये अपडेट करू शकता। त्याचबरोबर कर्नाटक राज्यामध्ये हे जे कॉलेजेस आहेत ह्याला फक्त प्रायव्हेट कॉलेजेसलाच ऍडमिशन मिळते। स्टेटमध्ये आपल्याला जेव्हा महाराष्ट्र स्टेटमध्ये आपल्या ज्या कॅटेगरी आहेत त्याचा बेनिफिट हा आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्येच फक्त घेता येतो। तुम्ही जर कर्नाटक राज्यामध्ये जर ऍडमिशन घेणार असाल तर आपल्याला तिथं ओपन कॅटेगरी म्हणून कन्सिडर केलं जातं। या आपल्या कॅटेगरीचा तिथं काही बेनिफिट घेता येत नाही। कर्नाटक राज्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेसची अंदाजे 12 ते 15 लाख रुपये वार्षिक फी आहे। त्याचबरोबर त्याचा मेसचा आणि हॉस्टेलची फी ही वेगळी आहे। हे जे रजिस्ट्रेशन आहे ह्याची लास्ट डेट 24 फेब्रुवारी 2025 आहे। ह्या रजिस्टर करण्यासाठी जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आजच्या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आमचा व्हॉट्सअपचा फ्री काउन्सिलिंगचा ग्रुप तुम्ही जॉईन केला नसेल तर तोही जॉईन करा, म्हणजे व्हिडिओ व्यतिरिक्त काही अपडेट्स त्या ग्रुपमध्ये कळत असतात। त्यामुळे आजच तो ग्रुप देखील जॉईन करा। त्याचा नंबर देखील खाली दिलेला आहे। श्री स्वामी समर्थ।